हाय, मी मृण्मयी अवचट। अनेकदा आपण जुन्या साड्यांपासून आपले ड्रेस करतो। आता जुनी साडी जेव्हा तुम्ही सिलेक्ट करत असाल तेव्हा ती मजबूत आहे ना, ती फाटली नाहीये ना, ही तर नक्कीच चेक करा। पण त्याच्या बरोबरीने त्याचं प्रिंट कसं आहे, त्याच्यावरचं डिझाइन कसं आहे याच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या। आता ही अशी छोट्या प्रिंटची साडी असेल तर तुम्ही ह्याला कसंही वापरू शकता। मग तुम्ही अम्ब्रेलाचा घेर करून तुम्ही लेहंगा करू शकता किंवा वन पीस करू शकता। याच्याने स्लिमिंग लुक येतो। अशा साड्यांचे काठ छोटे असतात, त्यामुळे मधला जो भाग आहे हा तुम्ही कुठल्याही दिशेने वापरू शकता। याच्यापासून होणारा अम्ब्रेला घेर जो असतो हा अतिशय फ्लॅटरिंग वाटतो, याचा फॉल छान येतो आणि स्लिमिंग लुक देतो। आता हे जॉर्जेट आणि शिफॉनच्या साड्यांचं झालं। आता आपण जेव्हा पारंपरिक सिल्कच्या साड्या घेतो त्यालाही काठ असतात आणि पदरही मोठा असतो, त्यामुळे तुम्ही लेहंगा जर करणार असाल तर हे काठ आपल्याला असे खालीच ठेवावे लागतील आणि ह्याच्यावरती हे असलेलं डिझाइन सुद्धा आपल्याला खाली ठेवायला लागेल। अशा वेळेला ह्या साडीपासून आपल्याला प्लीटेड स्कर्ट किंवा कळ्या असलेला आपल्याला लेहंगा किंवा स्कर्ट करता येईल किंवा एखादा अनारकली करता येईल। पदराचं डिरेक्शन, पदर खूप मोठा असेल तर तुम्ही याचा ब्लाऊजसाठी किंवा टॉपसाठी उपयोग करू शकता, पण पदर जर छोटा असेल तर तो विजोड वाटू शकतो आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला दुसरं एखादा कापडही घ्यावं लागेल। फ्लोई साड्यांना कधी कधी मोठे त्याच्यावरती मोटिव्ह असतात। आता जशी ही साडी आहे याला पूर्णतः प्रिंट आहेत, पण त्याच्या बरोबरीने हे असे मोटिव्ह विणलेले आहेत। आता याची जी दिशा आहे ही सरळ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही डिझाईनमध्ये जर याला उलटं सुलटं केलं तर याचा लुक आपला खराब होऊ शकतो। त्यामुळे अशी साडी वापरताना स्ट्रेट एखादं ट्युनिक, केप किंवा लेहंगा आणि चोलीबरोबरचं एखादं लॉंग जॅकेट हे तुम्ही याच्यापासून करू शकता। साड्या ह्याचे लुक त्याच्या डिझाईनवरती अवलंबून असतात, त्याच्या डिरेक्शनवरती अवलंबून असतात। महत्त्वाचा भाग आहे की साडीचा जसाचा तसा वापर न करता त्याचा तुमच्या आउटफिटला साजेसा असा उपयोग करून घेणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे तुमची साडी जशी आहे त्याचे काठ, त्याचं डिझाइन, त्या डिझाईनची दिशा आणि फॉल याच्या अनुसार तुमच्या लेहंग्याचं, स्कर्टचं, वन पीसचं किंवा अनारकलीचं हे डिझाइन तुम्ही ठरवा।